हॅलो नमस्कार, तुम्ही पाहता टीव्ही नेक्स्ट मराठी. माझं नाव आहे शिरीष आणि आज आपल्यासोबत आलेले आहेत एकदम स्पेशल गेस्ट, कोल्हापूरच्या फुटबॉल कम्युनिटीचे मोठे कार्यकर्ते अँड ही इज लिव्हिंग millions of football fans as well as Messi fans' dreams. Welcoming on my opposite chair, Mr. Kshitij Desai. Hello Kshitij, welcome to the show. How are you today? I'm great. How are you? I'm good. I'm actually honored that I'm with a person who pulled off something that's greater than anything that a football player could or football fan could ever dream of. तर तुम्ही मुंबईमध्ये मेस्सीचा जो प्रोजेक्ट महादेवाच्या अंडर तुम्ही जे मेस्सीचा जो होस्ट केलेला तुम्ही त्यांना, प्लीज टेल अस अबाउट दॅट प्रोजेक्ट अ लिटल बिट. सो मी स्वतः एक फुटबॉल प्लेअर होतो, एक स्टेट लेवल फुटबॉल प्लेअर. लहानपणापासूनच मला फुटबॉलची खूप ओढ होती आणि मी माझं फुटबॉल करिअर मेस्सीकडे बघूनच मी सुरुवात केली होती. 2008-9चा काळ असेल, मी 7thला असेल, मे बी 6-7ला, तेव्हापासून मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती. आणि फुटबॉल हा असा खेळ आहे की एकदम खेड्यापाड्यातल्या आणि एकदम लोएस्ट इन्फ्रास्ट्रक्चर गेम आहे. तुम्हाला बॉल लागतो, एक ओपन मैदान लागतं आणि तुम्ही मुलांना तिथे सोडला की ते कसेही खेळू शकतात. फक्त आता त्याला एक प्रोफेशनलिझम देणं खूप गरजेचं आहे. फुटबॉल हा खरं तर एक जागतिक पातळीचा गेम आहे. 200 अधिक देश फिफामध्ये रजिस्टर्ड आहेत आणि एक ग्लोबल रेकग्निशन जर आपल्या देशाला एका खेळामध्ये जर करायचं असेल तर फुटबॉल हा सर्वात बेस्ट गेम आहे. आणि आपल्याकडे तेवढं पोटेन्शियल आहे, स्किल सेट आहे, फक्त राईट डायरेक्शन देणं गरजेचं आहे. सो प्रोजेक्ट महादेवा हा आपण सुरुवात केलेला आहे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर आमचे महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय प्रवीण परदेशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्टची सुरुवात केलेली आहे. ची सुरुवात आपण जिल्हास्तरीय स्काउटिंग पासून सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन या राज्याचं फुटबॉल गव्हर्निंग बॉडी आहे, त्याचबरोबर क्रीडा विभाग राज्याचा, ह्यांच्या संयुक्तीने आपण प्रत्येक जिल्ह्यामधून स्काउटिंग चालू केली. छोट्या जिल्ह्यांमधून 10 मुलं 10 मुली आणि मोठ्या जिल्ह्यांमधून 20 मुलं 20 मुली असे निवडून आपण रिजनल लेवलला आपण त्यांना घेऊन गेलो. 5 रिजन आहेत त्याचे, प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई असे 5 रिजनमध्ये ह्या मुलांना घेऊन त्यांच्या फायनल स्काउटिंगसाठी आपण त्यांना मुंबईमध्ये, तर 60 मुलांना आपण सिडको कारगरमध्ये आपण त्यांची अंतिम चाचणीसाठी घेऊन गेलो आणि 60 मुलींना कुपरेज मैदानात मुंबईमध्ये आपण त्यांना घेऊन गेलो. आणि अंतिम टप्प्यात 30 मुलं आणि 30 मुली अशी आपण फायनल सिलेक्ट करून त्यांना एक 5 वर्षाची फुटबॉल फोकस स्कॉलरशिप आपण देणार आहोत. ऑल राईट. पण ह्या सर्व प्रोजेक्टमध्ये म्हणजे तुम्ही ऑब्व्हियसली कोल्हापूर एस्पेशली महाराष्ट्राचे जे फुटबॉल प्लेयर्स आहेत, ॲथलीट्स आहेत, तुम्ही त्यांना एक स्टेज देताय, एक प्लॅटफॉर्म देताय वेअर दे कॅन ॲक्च्युली ग्रो देअर करिअर इन फुटबॉल. हाऊ इज मेस्सी रिव्हॉल्विंग अराउंड दिस? त्यांना कसं आणलं, कसं अप्रोच झालं हे सगळं, अँड हाऊ डिड एव्हरीथिंग फायनलाइज? तर एखाद्या खेळाला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल, कारण की आज खेळ काही गोष्टींसाठी सीमित आहे, तर याला ॲज अ करिअर म्हणून पॅरेंट्सनी बघणं, मुलांपेक्षा पॅरेंट्सनी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्या करिअरला ॲज अ फुटबॉल किंवा कोणताही स्पोर्ट ॲज अ करिअर म्हणून सिरियस ऑप्शन बघायला पॅरेंट्सना थोडंसं त्याच्यामध्ये एक बाबा एक हे दिसायला पाहिजे की बाबा हा एक आपला मुलगा याच्यात काहीतरी आपण करू शकतो. तर तो मेन फोकस होता. त्याच्यासाठी गेल्या म्हणजे 2025 जानेवारीपासून आम्ही प्रयत्नात होतो की काहीतरी एक असं बूस्ट मिळायला पाहिजे. लकीली आम्हाला जूनच्या दरम्यान कळालं की लिओनेल मेस्सीचा दौरा होण्याची शक्यता आहे भारतात आणि ह्याच्यासारखी सुवर्ण संधी अशी आपल्याला परत मिळणार नाही. आणि फुटबॉल सारख्या खेळाला मेस्सी म्हणजे मेस्सींना आपण फुटबॉलचा देव मानतो आणि ठीक आहे, तर ही अशी संधी जर आपण जुळवून आणली तर एक चांगला उपक्रम राबवता येईल महाराष्ट्रात, असे एक संकल्पना होते. आणि त्याचबरोबर ही जी मुलं आहेत, अंडर 13ची जी मुली आहेत, ही एकदम दुर्गम भागातून म्हणाल म्हणजे गडचिरोली, यवतमाळ अशा म्हणजे एकदम ट्रायबल एरियामधून देखील ह्याच्यातली मुलं आहेत. ओके. आणि
एकदम टॅलेंटेड मुलं आहेत, एकदम रिगरस प्रोसेसनं ह्यांना सिलेक्ट केलेलं आहे. तर अशा मुलांना ज्यावेळी त्यांनी मेसी सारख्या दिग्गज खेळाडूसोबत त्यांना एक अनुभव मिळेल, त्यावेळी त्यांना एक मोटिवेशन आणि एक इन्स्पिरेशन लाईफ टाईमसाठी ते कॅरी करतील. आणि एक फुटबॉल असेल किंवा खेळासाठी त्यांचं एक बाबा एक त्यांचं डायरेक्शन राहील की बाबा हा आपण आज मेसींसोबत आपल्याला खेळायची संधी मिळाली तर आपण देखील आज इंटरनॅशनल लेवलचा त्या दर्जाचा एक खेळाडू आपण बनू शकतो. यंग ॲथलीटसाठी तर 100% इन्स्पिरेशनल मोमेंट होताच. पण मला हे तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं ऐकायचं आहे की यू हॅव बिन अ मेसी फॅन सिन्स बिगिनिंग ऑफ टाइम. तर तुम्हाला तुमच्या गॉडला लाईक हाऊ यू ऑलवेज मेन्शन दॅट ही इज युअर गॉड, तुम्हाला तुमच्या गॉडला बघून काय वाटलं? हाऊ वॉज युअर फर्स्ट इंटरॅक्शन अँड हाऊ डिड दॅट मेक यू फील? सो जसं आम्ही मेसींना रिसीव्ह केला आणि हॉटेल रूम मध्ये आम्ही गेलो, त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर मी डायरेक्ट त्यांना नतमस्तक झालो. आणि त्यांना इंग्लिश येत नाही तर स्पॅनिश मध्ये दिवस मी इन्क्लिनो अँतेती म्हणजे गॉड आय बो डाऊन टू यू. वाव. ज्यावेळी असं ओके. त्यांना हे केलं तर त्यांनी ग्रासेस, त्यांचं एक स्मित हास्य कंटिन्युअस होतं. पहिल्या क्षणापासून मी त्यांना जसं बघत आलो त्या मोमेंट पासून त्यांनी लास्ट मोमेंट पर्यंत म्हणजे त्यांना ड्रॉप ऑफ करूस पर्यंत पूर्ण त्यांचं ते हास्य चेहऱ्यावरती होतं ते कंटिन्युअस होतं. सो तो एक अमेझिंग आणि एक कोर मेमरीमध्ये फिट होण्यासारखा एक अनुभव होता. आय कुड इमॅजिन. ऑब्व्हियसली तुमच्यासाठी तर ते आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स होता मेसी सोबत एवढं पर्सनली इंटरॅक्ट करणं. बट व्हॉट वुड यंग क्षितिज थिंक अबाउट इट? आणि मला कोल्हापूरचा रोल ऐकायचा आहे की कोल्हापूर, हाऊ डिड कोल्हापूर बिल्ड यू टू लाईक दिस मोमेंट? सो वयाच्या 16व्या वर्षी मी एका कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन मधल्या एक नामांकित क्लबमध्ये मी एक खेळाडू म्हणून खेळत होतो आणि वन ऑफ द यंगेस्ट प्लेयर आपल्या शहरातला होतो. कोल्हापूरनं मला भरपूर दिलेलं आहे. फुटबॉल प्रति प्रेम असेल किंवा मी जे काय आज आहे ते कोल्हापूरच्या मातीतून तयार झालेलं आहे. आणि कोल्हापूरकरात म्हणजे म्हणच आहे की बाळ जन्माला येते ते पायात बॉल घेऊनच जन्माला येते. तसंच आमचं एक हे आहे, लहानपणापासूनच फुटबॉल प्रति भरपूर ओढ होती. आणि आज फुटबॉलसाठी काहीतरी आपल्याला करायचंच आहे हे कुठं ना कुठं तरी मनात होतं. नशिबाने मला संधी मिळाली एक चांगलं काम करण्यासाठी आणि आमच्या नेतृत्वांमुळे हे सर्व गोष्टी आज घडल्यात. त्यामुळे मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो. आदरणीय मुख्यमंत्री साहेब असतील, आमचे मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी सर आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. ऑलराईट. विथ द रिसेंट इव्हेंट ऑफ प्रोजेक्ट महादेवा, कोल्हापूरमध्ये ऑब्व्हियसली तुम्ही एक प्रॉपर तुमचं एक कौतुक आहे आणि कौतुकपेक्षा जास्त म्हणजे एक रिस्पेक्ट वाढलेली आहे कोल्हापुरात तुम्हाला, कारण की तुम्ही त्या लेवलमध्ये कोल्हापूरला रिप्रेझेंट केला. तर व्हॉट आर यू ट्राईंग टू गिव्ह बॅक टू कोल्हापूर अँड टू द फुटबॉल कम्युनिटी इन कोल्हापूर एस्पेशली? तर निश्चितपणे फुटबॉल हा कोल्हापूरचा सर्वात प्रमुख असा खेळ आहे आणि आपण प्रोफेशनल फुटबॉल हे इकोसिस्टीम बिल्ड करण्याचा राज्य पातळीवरती आपण प्रयत्न करत आहोत. त्याचा निश्चित फायदा कोल्हापूरसारख्या शहराला होईल. कोल्हापुरातल्या अनेक खेळाडू आहेत ज्यांचं टॅलेंट एकदम म्हणजे वर्ल्ड क्लास लेवलचं आहे. त्यांनाही चांगल्या संधी येणाऱ्या काळात आपण देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आणि प्रोजेक्ट महादेवासारख्या प्रोजेक्टमुळे एक बडिंग यंगस्टर्स म्हणजे आपण प्रोजेक्ट महादेवा हे 2034चं विजन फिफा क्वालिफिकेशनचं विजन ठेवून आपण केलेलं आहे. तर बडिंग फुटबॉलरसाठी हा खूप चांगला असा एक प्रोजेक्ट आहे. डेफिनेटली ऑपॉर्च्युनिटीज तर खूपच भेटतील कन्सिडरिंग the initiatives and the projects that's been conducted and taken by the government. इंडियन फुटबॉलर्सला एक नवीन रीच द्यावं, एक नवीन प्लॅटफॉर्म द्यावं जिथं आपलं फुटबॉलचं जे टॅलेंट आपण सप्रेस केलेलं आहे आतापर्यंत, दॅट शुड प्रॉबेबली लाईक इट्स टाइम नाव. Coming to the last question is about the whole event and about of the Messi thing. कोलकाता मध्ये जे आपण पाहिलो, that was very chaotic, something that was beyond controllable by the security staff as well as the organizing committee. How did that was so opposite and different than what happened in Mumbai, which was very calm and nice,
and in a very systematic way. त्याचं सर्व श्रेय जातं आपल्या मुंबई पोलीसला. त्यांचं जे मॅनेजमेंट होतं आणि एकंदरीत पूर्ण त्यांचं जे अभ्यास आहे की क्राऊड मॅनेजमेंट किंवा अनेक वानखेडेवरती असे मॅचेस होत असतात किंवा इव्हेंट्स होत असतात, तर त्यांना त्याचा अंदाज होता आणि त्यांनी त्या पद्धतीनं सगळी यंत्रणा राबवलेली होती आणि सर्व श्रेय हे मुंबई पोलिसांचं आहे. ऑलराईट, पण तुमचं आणि मेस्सीचं एवढं चांगलं पर्सनल कॉन्व्हर्सेशन ते झालेत. डिड यू ब्रिंग अप कोल्हापूर, आणि तुम्ही कोल्हापूर बद्दल जरा क्रेज सांगितला का की त्यांच्याबद्दल आणि फुटबॉल बद्दल किती क्रेज आहे कोल्हापूरमध्ये? निश्चितपणे, म्हणजे मी ज्यावेळी त्यांच्या रूम मध्ये होतो त्यावेळी मी त्यांना आमका सांगितलं की मी ज्या ठिकाणाहून येतो कोल्हापूर, तर तिथं फुटबॉल म्हणजे खूप मोठा विषय आहे. आणि त्यांना ते सांगताच ते एकदम हसून, त्यांना मी काही व्हिडिओज पण दाखवले, शॉर्ट्स दाखवले, ग्राउंडवरती किती पब्लिक असतंय हे सगळं दाखवल्यानंतर ते एकदमच भारावून गेले होते. सो यू आर टेलिंग मी लायनल मेस्सी वॉच्ड अ गेम फ्रॉम शाहू स्टेडियम. गेम म्हणजे क्लिप्स बघितले त्यांनी की क्राऊड किती येतं, किती क्रेझी आहे, हे त्यांनी सगळं बघितलं आणि त्यांना ते रिकॉल झालं. त्यांचा अर्जेंटिनामध्ये बोका ज्युनियर्स आणि रिव्हर प्लेट असे दोन एकमेकांचे एकदम कट्टर असे ऑपोजिट असे क्लब्स आहेत, तर त्यांचं ते रिकॉल केलं आणि त्यांनी म्हटलं की बोका ज्युनियर्स वर्सेस रिव्हर प्लेट मध्ये असं माहोल असतं. So guys, Messi relates Kolhapur with his hometown. Think about it. Kolhapur reminds Messi of his hometown. That's काहीतर नवीन शिकलोय आज आपण. अँड टॉकिंग अबाउट कोल्हापूर, तुम्ही कोल्हापूरला एवढा मोठ्या प्लॅटफॉर्मवर रिप्रेझेंट केलाय. मेस्सींसमोर लिटरली कोल्हापूरचा जीव आहे मेस्सी, तर तुम्ही त्यांच्यासमोर पूर्ण कोल्हापूरकरांना रिप्रेझेंट केला. आम्ही तुम्हाला टीव्ही मध्ये लाईव्ह बघताना आम्हाला अक्षरशः असं वाटलं की वी आर एक्सपिरियन्सिंग, ऑल कोल्हापूर इज एक्सपिरियन्सिंग दॅट विथ यू ओव्हर देअर ऑन दॅट स्टेज. सो टेल अस अबाउट दॅट. तर निश्चितपणे, म्हणजे मी ज्यावेळी ग्राउंडवरती होतो त्यावेळी मी फक्त एकटा नसून मला स्वतःलाच ते अनुभव झाला की एक कोल्हापूरकरांच्या वतीने मी तिथं आहे आणि ही अशी एक संधी मला म्हणजे दिली. त्याबद्दल मी सर्वांचे ज्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड होते त्या सर्वांचे मी मनापासून आभार आहे. आणि एक गोष्ट प्रामुख्याने मी इथं नमूद करू इच्छित आहे की प्रयत्नांती परमेश्वर. म्हणजे जर तुम्ही चांगल्या हेतूने प्रामाणिकपणे जर प्रयत्न कराल तर अशक्य असे कोणती गोष्ट नसते. आणि त्याचं हे उदाहरण आहे की म्हणजे मी कधी विचार देखील केला नव्हता की आपल्याला म्हणजे फार तर फार आपण एक मेस्सींची मॅच बघायला जाऊ इथपर्यंत विचार होता, पण अशी काही संधी आपल्याला मिळेल हे दूरपर्यंत पण कधी विचार केला नव्हता. पण प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक असेल तर अशा गोष्टी घडून येतात. अतिशय सुंदर बोललाय तुम्ही. थँक्यू सो मच क्षितिज. वी हॅड अन ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॉन्व्हर्सेशन. आपल्या ऑडियन्सला पण बऱ्याच सारं माहिती भेटलं प्रोजेक्ट महादेवाबद्दल, फ्युचर ॲथलीट्सचे ऑपॉर्च्युनिटीज आणि इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंट जे घेत आहेत. अँड थँक्यू सो मच फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स अँड शेअरिंग एव्हरीथिंग दॅट यू डिड in the last few months. And everyone out there, hope we meet Kshitij again in the same interview, maybe when he gets Ronaldo. Thank you. All right, have a good day everyone. Thank you so much for watching TV Next Marathi.